हातगाव तालुक्यातील मौजे महाताडा येथील तलाव दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। संबंधित काम लघु पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली सुरू असून ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तलावाच्या पाळूच्या बांधकामासाठी दर्जेदार दगड वापरण्याऐवजी मुरुमातून निघालेले निकृष्ट दर्जाचे दगड वापरले जात आहे। अशा दर्जाहीन साहित्याचा वापर करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। याशिवाय तलावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे तसेच बेशरमीची झाडे अद्यापही काढण्यात आलेली नसून ती पाण्यात सडत आहे। या तलावालगतच महाताडा गावाची पिण्याच्या पाण्याची विहीर असल्याने तलावातील दूषित पाणी व सडलेला जैविक कचरा विहिरीत झिरपत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। या कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले असतानाही प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच ठेकेदार आणि लागू पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने हे काम सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि तलावाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी महाताडा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। मला सांगा, हे पाणी या पाण्यामध्ये यायनं हे बेसरम उचलून टाकले। आम्हाला या तळ्याचंच पाणी या विहीर खालून आहे। या पाणी दूषित होऊन आमच्या विहिरीला पाणी यायला, पियाचं पाणी आमचं हे या आडाला येते। तर यायनं काय केलं, शुद्ध पाणी आम्हाला पाजवायचं म्हणते सरकार, आणि हे आता काय करायले तर त्याला कोणी म्हणायला तयार नाही। तुम्ही अधिकाऱ्याला का बोलले का? अहो बोलून काय नाही, ते तिकडे जे आले तर तिकडेच चालले। एका अधिकाऱ्याला आमच्या एका माणसानं विचारलं, हे लिंब काहून तोडायले म्हणलं, तर तुमच्या बापाने लावले का म्हणला। काय काय बोलावं होता त्याला। ते झाड तोडलेले कुठं काय? हे तोडले, ते लिंबा फिंबाचे झाड तोडले ते। मग ते कुठं टाकले? कुठे तिथंच टाकले जाग्यावर, व्यापाऱ्याला इकले काय की। आता बरं त्याला एवढंच म्हणले की बाबा हे जर झाडं काढले तर तुम्ही बाजूला तरी लावून द्या ते पलीकडे झाडं, तर तेही नाही। ते इंजिनियर सांगायला काय तुम्ही लावले का म्हणायला। झाड भरपूर होते का? पुष्कळ लिंबाचे झाड होते, तरी 50-60 झाड होते। मोठमोठ्या झाड होतं, मोठमोठाले झाड होते। आता त्याला काय करावं, आता अधिकाऱ्याला म्हणले की तेथून ते हॅलो करायले, तर आम्हाला काय म्हणाले तर आता उद्या हे काम करता तुम्ही अडविणार का या कामाला? हो, आम्हाला तर चांगल्या दर्जाचंच काम जर झालं तर ठीक आहे, नाही तर आम्ही काम करू देणार नाही। यायला आम्ही आमदार साहेबाकडे जाणार, खासदार साहेबाकडे जाणार, आम्ही दुसरीकडे कुठं जाणार। हे आमचे नेते हेच होतं, कारण यायच्यापासूनच पुढे काय व्हायचं ते होईल।